हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोळंबी मसाला. तर त्यासाठी मी एक अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे, 8-10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 1 इंच आलं घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे, 1 टमॅटो घेतलेला आहे. आता हे वाटण आपण एक मिक्सर जारला लावून याची फाईन पावडर पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी याचे वाटण तयार करून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपले वाटण तयार आहे. तर चला तर सुरुवात करूया. मी एक मोठा चमचा तेल घालत आहे. तेल चांगले तापवून देऊया. आता यामध्ये मोठा कांदा बारीक चॉप केलेला घालत आहे. टर्न करूया. आपल्याला गुलाबी होईपर्यंत चांगला तळायचा आहे. तर बघा तर फ्रेंड्स, आपला कांदा चांगला गुलाबी झालेला आहे. आता यात आपण घालणार आहोत प्रॉन्स. मी 700 ग्राम प्रॉन्स घेतलेले आहे. धुवून स्वच्छ करून निथळत ठेवले होते. आता अशा प्रकारे आपल्याला प्रॉन्स चांगले सुकून देऊया. यातले पाणी सुकेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचे आहे. अशा प्रकारे आता आपण पुढची तयारी करतोय. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले पाणी सुकलेले आहे. आता यात काही बेसिकचे मसाले घालणार आहोत. 1 चमचा मोठा चमचा लाल तिखट आहे, गरम मसाला 1 चमचा आहे, जिरा पावडर 1 चमचा, मोठा चमचा धणे पावडर आणि पाव चमचा हळद पावडर. हे मसाले घालून घेऊया. स्टर्न करूया. आता हे आपण वाटण तयार केलेले आहे ते घालून घेऊया. चांगले मिक्स करून घेऊया. आता यात घालूया चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊ आणि याला तेल सुटेपर्यंत लो फ्लेमवर झाकून ठेवूया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला मसाला भाजत आलेला आहे. आता यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता असा शेवटून घातला म्हणजे त्याचा फ्लेवर खूप वाढतो आणि त्याचा सुगंधही आपल्याला कढीपत्त्याचा येत राहतो. असा शेवटून घालायचा म्हणजे आपल्याला लगेच त्याचा कढीपत्त्याचा वास कळून येतो. अगोदरच घातला तर त्याच्यामध्ये सर्व ते शिजून जातात मसाल्यामध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर. तर मग असा मध्यातच घातला की मग त्याचा फ्लेवर वाढून येतो. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला मसाला छानसा भाजलेला आहे. आता यामध्ये चांगले तेल सुटलेले आहे. अशा प्रकारे आपण मसाला छानसा भाजून घेतलेला आहे. खमंग वास येत आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे पाणी. आपल्या गरजेनुसारच पाणी घालायचे. तुम्हाला हवे तेवढे पाणी घालू शकता. मी थोडेसेच पाणी घालणार आहे. आणखीन थोडे घालते आणि आता याला चांगली वाफ येऊन देऊया, चांगली उकळ येऊन देऊया.
बघा तर फ्रेंड्स, आपल्या मसाल्याला छानशी उकळ आलेली आहे आपल्या ग्रेव्हीला. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. मिक्स करूया. आता 5 मिनिटे झाकून ठेवूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला प्रॉन्स मसाला तयार आहे. बघू शकता आता लाईट गेलेली आहे. अशा प्रकारे आपला मसाला तयार आहे. तर चला तर आता सर्व करूया. एक मिनिट. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली ग्रेव्ही बनलेली आहे. कोळंबी मसाला तयार आहे. तर अशा प्रकारची मी ग्रेव्ही बनवलेली आहे. खूप छानशी खमंग झालेली आहे. खूप सुंदर दिसत आहे. सुवासिक वास सुटलेला आहे. तर अशा प्रकारे माझी मसाला कोळंबी तयार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.